शासकीय नोकरी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून अकॅडमीमध्ये प्रवेश घेतलेल्या 19 वर्षीय तरुणीने गळफास घेत आपलं जीवन संपवल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे। ही संपूर्ण बातमी पाहण्याआधी TM न्यूज मराठीला सबस्क्राइब करा। मंगळवारी गळफास घेतल्याची घटना ही घडली होती। यानंतर या तरुणीच्या वडिलांनी अकॅडमीच्या संचालकासह 5 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। आता या प्रकरणाला नवं वळण लागलं असून तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की लीना श्रीराम पाटील या तरुणीने 1.5 वर्षांपूर्वी बजाजनगरमधील पोलीस आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या गरुड झेप अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता। या अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी लीना हिच्या पालकांनी 3 टप्प्यांमध्ये 1,20,000 रुपये भरण्याची तयारीही दर्शवली होती। यात प्रशिक्षण शुल्क, खानावळीचे प्रतिमाहाच्या खर्चाचाही समावेश होता। ही तयारी दर्शवल्यामुळेच या अकॅडमीत तिला प्रवेश देण्यात आला होता। अकॅडमीत प्रवेश घेतल्यानंतर लीना ही गरुड झेपच्या वसतिगृहात इतर प्रशिक्षणार्थी मुलीसोबत राहत होती। दरम्यान प्रवेश घेतल्यानंतर या अकॅडमी आणि खानावळीचे शुल्क भरण्यास तिला विलंब झाला। यानंतर तिला मानसिक त्रासाने नाराज झालेली होती। लीना पाटील हिचा छळ केला जात असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतल्याची घटना मंगळवारी